काय झालं आबासाहेब आल्या ते म्हणल्यानंतर जरा जाऊन. नमस्कार पाटील या बसा. नमस्ते आबासाहेब नमस्ते. पाटील काय म्हणताय? आता 1 महिनाभर तर मी काय गावात नव्हतो. फोन झाले आपले, पण काय प्रॉब्लेम आहे, काय राडा झालाय ते सांगा आता. अहो काय सांगायचंय आबासाहेब, सारखं सारखं मी तुम्हाला फोन करत होतो, फोनवरती सगळं काय सांगत होतो, पण काय सांगायचंय अहो, त्या भुजंगरावच्या कार्यकर्त्याने अख्ख्या गावात नुसता धुमाकूळ घातलाय. काय नाही तिथं कोण टपऱ्या टाकतंय, नाही तिथं कोण दुकानं टाकतंय. अहो ती पाण्याची टाकी आली होती ती तर ज्या ठिकाणी बांधायची सोडून दुसऱ्याच ठिकाणी बांधायला सुरुवात केली त्यांनी, आणि जिथं पाण्याची टाकी बांधायची होती तिथं घर बांधायला लावलं. या काय हो आबासाहेब, वैताग आलाय बघा त्या भुजंगरावांचा मला. आबासाहेब, आता आमचा तुमच्यावरच भरवसा आहे. तुम्हीच आमच्या गावचे आता आणबाण शान आहे. काही काळजी करू नका, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. भुजंगराव किती जरी माजलेला असला तरी त्याला कसा ठेचायचा हे पण मला पक्क माहिती आहे. अहो आबासाहेब, ह्या गावात नको नकोच वाटायला लागले हो. काय सांगायचंय अहो आबासाहेब तुम्हाला, त्या भुजंगरावनं ह्या गावात काहीतरी सुखसुविधा ठेवली का हो? कुठली तरी सुखसुविधा आहे का? ना दवाखाना आहे इथं, ना दुकान नाही इथं. सगळी राख रांगोळी करून टाकली बघा ह्या गावाची त्यांनी. पाटील, गाव सोडायची भाषा आपण करायची नसते. थोडी हिंमत धरा. ज्यांनी ह्या गावचं वाटोळं केलंय, ज्यांनी राख रांगोळी करायचा प्रयत्न केलाय, त्या भुजंगाला एक दिवस गाव सोडून जावं लागेल. वा दादा, आता बघा कसं एकदम मस्त बघी वाटलं बघा. हो आबासाहेब, एवढी ऊर्जा दिली ना तुम्ही मला, एवढी ऊर्जा. आता काय गाव सोडतोय तेव्हा मी, अजिबात गाव सोडणार नाही. त्या भुजंगरावच्या कार्यकर्त्यांनी काय पण करू द्या, त्यांना सुद्धा आहे ना ठेचून मारल्याशिवाय राहणार नाही. आणि वेळ पडलीच ना तर त्या भुजंगरावला सुद्धा सोडणार नाही. हीच हीच हिंमत अजिबात ठेवू देऊ नका. हे जर असंच राहिलं तर आपण कशावरही विजय मिळवू शकतो. अजिबात घाबरायची वेळ येणार नाही. दादा, पाटील, आता तुम्ही दोघं पण हिमतीनं आता कामाला लागा. आता अजिबात घाळ पडायचं नाही. काही दिवसातच पुढं ग्रामपंचायत येते. जी गावाची सगळी विस्कटलेली घडी आहे ती सगळी घडी आपण पुन्हा बसवू आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. त्यासाठी आपण सत्तेसाठी सुद्धा एक प्रबळ दावेदार आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे गावाचा गाडा रेटता येईल त्याचा विचार करून आपण मैदानात उतरू. आपले सगळे कार्यकर्ते सगळ्यांना बरोबर घ्या आणि कामाला लागा. कुठलीही अडचण आली तर लगेच कॉन्टॅक्ट करा. आपण एकत्र आहे सगळे, ठीक आहे? आबासाहेब, आता तुम्ही बघाच त्या भुजंगरावाच्या कार्यकर्त्याची कशी दानादान उठवतो. सोडणार नाही आबासाहेब आता त्यांना. ठीक आहे, लागा कामाला. बाकी नियोजन बघतो मी काय करायचं. ठीक आहे आबासाहेब, येतो मग आम्ही. ठीक आहे. चला. आबासाहेब रामराव. नमस्कार, या बसा. का बोलवलं? भाऊसाहेब, बोला. ज्या ठिकाणी पाण्याची टाकी मंजूर झाली होती बर. त्या ठिकाणी तुम्ही घर बांधायला कशी परवानगी दिली हो? आबासाहेब, शासकीय नियमानुसार या गावामध्ये आपले भुजंगराव सरपंच आहेत, बरोबर? त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काय होईल ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे होतं. माझा काही त्याच्यात दोष नाही. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. भुजंगरावपेक्षा आमचा विश्वास तुमच्यावर जास्त आहे. असं काय होत असताना किमान तुम्ही आम्हाला कळवायचं तरी.
आबासाहेब थांबा, पाणी पितो. या गावामध्ये भुजंगराव पेक्षा माझा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. परंतु काय करणार, सत्ता आडवी येते. सत्ता म्हणताय काय? सत्ता आडवी येते का? या वेळेला 100 नाही 1000% प्रयत्न करणार आहे, तुम्हाला सांगतो मी. पण जर असं झालं तर तुम्ही जी जी काय काळी कामं केलेली आहेत, हे काळे धंदे केलेले आहेत, त्या सगळ्यांचा एक एक हिशोब तुमच्याकडून घेणार आहे. आणि ही सुरुवात तुमच्यापासून होणार आहे. आबासाहेब, सत्ता 5 वर्षाची. कोण येईल कोण जाईल सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, जी काही माझ्याकडे माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याची काय, आणि 100% मी सांगतो, पुढच्या इलेक्शनला तुमची सत्ता येणार. फक्त लक्षात असू दे. आता मी येताना ती 2 जण आली होती ना, ती पाटली वगैरे, त्यांच्या कानावर काही गोष्टी घालू नका. लक्षात, जी काय असेल मी तुम्हाला मदत करेन. त्याची काळजी करू नका. इलेक्शन तोंडावरच आहे. मी आहे ना, तुम्ही काळजी करता. फक्त कुठं बोलू नका काही गोष्ट. लक्षात येते? 2 जण मी आहे ना, का काळजी करताय? फक्त कुठं काही बोलायचं नाही, काही गोष्टी मी सविस्तर सगळं सांगत जाईल तुम्हाला. भूषणरावने काय काय केलं, काय काय नाही, इलेक्शनच्या टायमाला सगळं सांगितलं तुम्हाला. का काळजी करताय? मी आहे ना. काढचं नाही मग. भाऊसाहेब, ते सगळं खरं आहे. ते पाण्याच्या टाकीचं काय चाललंय ना, ते तुम्हाला थांबवावं लागेल. आणि पाण्याची पण ओरड यायला लागली गावात. चल येऊ साहेब. हो या. नमस्कार साहेब. नमस्कार. या, बसा बसा. आबासाहेब, ते भाऊसाहेब मला बघून पळून का गेलं? अहो साहेब, ते जाऊ द्या. कुठेतरी चकमक झाली असेल, ते गेले असतील. आज काय विशेष महत्वाचं काम काढलंय, बोला. ते पाण्याच्या टाकीची तक्रार माझ्याकडे आलती, त्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. त्या भुजंगरावने गावात काय काय तरा केल्यात, तो काय, त्याचे कार्यकर्ते काय, बघू. त्याला आता आम्ही चांगला धडा शिकवणारच आहे. म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आहे साहेब, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण त्या भुजंगराववर मात्र माझा काडी मात्र विश्वास नाही. तो कधी काय करेल हे काही सांगता येत नाही. भुजंगरावने किती जरी अन्याय केला तर आम्ही आहे ना. पण ज्यांनी तक्रार केली ना, ते तुमच्याच पार्टीचे आहेत ना. हे बघा साहेब, तक्रारदार हा तक्रारदारच असतो. त्याला कुठलीही पार्टी, पक्ष वगैरे काही असत नाही. आणि तुम्ही सुद्धा त्याच्याकडे बघताना केवळ तो तक्रारदार आहे म्हणूनच त्याच्याकडे बघा. आणि जर त्याच्यावर अन्याय होत असेल
तर त्याला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करा. पक्ष म्हणा, पार्टी म्हणा, या गोष्टी गौण आहेत. जर खरोखर त्या तक्रारीमध्ये काय तथ्य असेल तर त्याची शहानिशा करा आणि योग्य तो न्याय त्याला कसा मिळेल हे तुम्ही बघा. माझ्याकडून अन्याय होणार नाही याची काळजी मी घेतो. ठीक आहे साहेब, मला बी तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. ठीक आहे आबासाहेब, काळजी करू नका. ठीक आहे. ए ऐक ना, माझा तुझ्यावर लय जीव आहे. अय्या खरंच? मग दूर का या ना मिठीत. खरंच मी भाग्यवान आहे, मला तुझ्या मिठीत यायला मिळालं. ए सोड रताळ्या, मला का मिठी मारली या? चल खाली भुजंगराव बोलावले तुला. अमर, बजरंग, गावात त्या पाण्याच्या टाकीच्या विषयावरनं लय गाव तापलंय. तुम्हा दोघाला सांगतोय मी, की आपल्याला त्या काय तर बंदोबस्त वेगळाच करावा लागेल. भुजंगराव, तुमचा शब्द मोडत नाही आम्ही. कोणाला उचलायचं आणि कोणाला खपलायचं ती तुम्ही नुसतं सांगा. अरे बजरंग, कुठला बी निर्णय घेताना अमर असा तडीतापडीने घ्यायचा नाही. गोलामाची इलाजानच मारायची. तुम्ही त्या आब्याकडे लक्ष द्या. हाय लक्ष आहे त्याकडे, 100% लक्ष आहे. बाकी कोणाकडे लक्ष देऊ नका. मी सांगतोय, माझ्या कानावर काय काय वेगवेगळं येतंय. कोणी बी येतोय त्याला भेटतोय, कोणी बी जातोय त्याला भेटतोय. त्याचं लय शब्द गोड लागतात लोकांना. आपण कशासाठी? गावाच्या हितासाठी आपण आहे. हा, तो पान कोंबडा येतोय, कधी पाणी पितोय कधी जातोय कळतंय गावाला काय? त्याला पाण्या टाकी लय कोड पडले. आलाय वाटतं गावात आज. हा, येऊ द्या. भुजंगराव, त्या आबाला पाठव का वर? अरे बाळा, तुझे अजून नाळ वाळायचे. तू कशाला मारायची भाषा वापरतो? शिस्तीत घे म्हणून आता बजरंगला सांगितलंय मी. तोपर्यंत तू बी त्याची शेवळ खांद्यावर तुझ्या घेतली का? थोडं जरा समजून घ्या. आत्ताच सांगितलंय, गोलामाची इलाजानं मारायची. इकडचं तिकडं कळलं नाही पाहिजे आपण काय करतोय. काय बजरंग? बरोबर आहे, काट्यानं काटा काढायचा. हंगाशी हे गोष्ट लक्षात ठेवा. आता ग्रामपंचायतीची निवडणूक अचानक लागल, तेव्हा कोणाच्या डोळ्यावर येईल असं अजिबात वागायचं नाही. माणसाच्या हृदयात शिराय शिका. डायरेक्ट कोयतान चाकू असली भाषा आता थोडा दिवस विसरा. आपल्याला मागच्या बारीने कसं जिंकता आली निवडणूक, त्या पद्धतीनं आपण गोड बोलूनच जिंकायची. कुणाच्या आणि कशाच्या बिलकुल नादाला लागायचं नाही. भूल थापीला बळी पडायचं नाही. आलं का लक्षात? भुजंगराव, त्या पूनम मॅडमनं गावात लय चंग माजलाय हो. तिला पण बघावं लागतंय जरा. ठीक आहे, ठीक.
नाव काढूस तर मॅडमला 100 वर्ष आहे. हजर. भुजंगराव, 5-6 दिवस झालं मी तुमची वाट बघते. मला कळलं की तुम्ही रानात आहे. मी कसलाच विचार केला नाही. गाडी काढली की डायरेक्टली रानात आले. ही एवढं काय काम काढलं मॅडम अर्जंट? मला तर वाटतं ह्या निवडणुकीत तुम्हाला सरपंच करावं. लयच प्रत्येक गोष्टीत तोंड घालायला लागलाय तुम्ही. मी ह्या गावची नागरिक आहे. इथल्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. अहो, आम्ही पण इथलंच नागरिक आहे. आम्ही काही बाहेरच्या देशातनं आलो नाही. इथल्या समस्याच आम्ही पण सोडवतोय. तुम्हाला काहीच कसं कळत नाही? अहो मॅडम, चालता बसता उठता ह्याच गावचा माझ्या डोक्यात विचार असतो. काय बजरंग? होय खरं आहे की. होय होय, ती दिसतंय मला. मग पाण्याचा प्रश्न काय एवढं पिटवून ठेवलाय गावात? तुम्ही लयच भावनिक आहे हो. तुम्ही जर लय राजकारणात असं लक्ष दिलं ना तर असा तांदळातला खडा काढते ती तसं उचलून टाकते तुम्हाला. भुजंगराव, माझं दुसरं काही म्हणणं नाही. तेवढं पाण्याचा प्रश्न मिटवून टाका. ठीक आहे मॅडम, तेवढा पाण्याचाच प्रश्न आहे ना, उद्या मिटला म्हणून समजा. काय रे वागानो? हा लगेच लगेच भेटणार. लगेच. बर, तुम्ही आता निघा. मी थोडे रानातले कामं काय राहिलेत का बघतो. चालतंय, निघा. येते मी. या.